कराड शहर परिसरात दुचाकी चोरणारा चोरटा कराड शहर डीबी पथकाच्या जाळ्यात. 10 मोटारसायकली असा एकूण 2,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त. मान्य पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा, मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर सातारा, मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री अमोल ठाकूर व मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू तहसीलदार कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व गुन्हे प्रकटीकरण शाखा पथकाने कराड शहर परिसरात दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास ताब्यात घेतले आहे. गत काही महिन्यात कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढलेले होते. सदरबाबत मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास तात्काळ गुन्ह्याचा छडा लावण्याबाबत आदेश केले होते. त्यानुसार कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व त्यांचे पथक कसोटीने सदर गुन्ह्याचा तपास करीत होते. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सीसीटीव्हीचे फुटेज गोपनीय बातमीदार यांच्या आधारे सदर गुन्ह्यामधील विधी संघर्षित बालकास मलकापूर तालुका कराड येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता विधी संघर्षित बालक याने कराड शहर परिसरातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडे एकूण 2,50,000 रुपये किमतीच्या एकूण 10 मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा, मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर सातारा, मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री अमोल ठाकूर व मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, पोलीस उपनिरीक्षक आंदेलवार, पोलीस नाईक अनिल स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल धीरज कोरडे, अमोल देशमुख, आनंदा जाधव, मोहसिन मोमीन, दिग्विजय सांडगे, हर्षल सुखदेव, संग्राम पाटील, सोनाली पिसाळ यांनी केली आहे. SK क्राईम न्यूज साठी संतोष कदम, कराड.